इराणच्या करमान शहरात शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठा जनसमुदाय घराबाहेर पडला। नागरिकांनी साश्रू नयनांनी आपल्या जवानांना अखेरचा निरोप दिला। देशाच्या सुरक्षेसाठी कायम एकत्र असल्याची इराणी नागरिकांनी संदेश देण्याचा हा प्रयत्न यातून केला आहे। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराण दूतावासाला भेट दिली। भारत सरकारच्या वतीने खामेनी यांना पहिल्यांदाच सरकारने अधिकृत श्रद्धांजली वाहिली। विक्रम मिस्री यांच्याकडून शोक पुस्तकात शोक संदेश लिहून ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मिस्री यांच्याकडून भारत सरकारतर्फे संवेदना व्यक्त करण्यात आल्या। केवळ लष्करी संघर्षाने कोणताही प्रश्न सुटू शकत नाही। युद्ध समाप्त करा, शांततेला भारताचं समर्थन आहे असं मोदी म्हणतात। इराण इस्रायल अमेरिका युद्धावर पंतप्रधान मोदींनी ही प्रतिक्रिया दिली आहे। केवल मिलिट्री कॉन्फ्लिक्ट से किसी भी मुद्दे का समाधान नहीं निकल सकता। यूक्रेन हो या पश्चिमी एशिया, हम संघर्ष की शीघ्र समाप्ति और शांति के हर प्रयास का समर्थन करते रहेंगे। हम इस बात पर भी सहमत हैं कि बढ़ते हुए ग्लोबल चैलेंजेस के समाधान के लिए ग्लोबल इंस्टीट्यूशंस का रिफॉर्म आवश्यक ही नहीं, अर्जेंट भी है। भारताच्या ऊर्जा गरजांबाबत देश पूर्णपणे सुरक्षित आहे। भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे। ओपेक आणि IAEA यांच्याशी भारत सरकार सातत्याने संपर्कात आहे। LPG आणि LNG पुरवणाऱ्या देशांशी भारताचा संवाद सुरू आहे। भारताकडे 25 दिवस पुरेल इतका कच्चा तेलाचा साठा आहे। त्यामुळे भारतीय नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे। भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत स्थितीत आहे। उपलब्ध साठा पुरेसा असून दररोज साठा भरून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। देशात LPG किंवा LNG तुटवडा नाही। जागतिक बाजारातही कच्च्या तेलाची कमतरता नाही। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चर्चा झाली। चर्चेत आखाती देशांमधील तणावावर चिंता व्यक्त करण्यात आली। चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो असं पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केलेली आहे। शांततेबाबत दोन्ही देशांचं एकमत झालंय। लवकरच शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स प्रयत्नशील राहतील असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली। युद्धाच्या काळात पहिल्यांदाच भारताकडून संवाद सुरू झालाय। एस जयशंकर यांनी इराणी परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला। गेल्या काही दिवसात भारताकडून या सगळ्या संघर्षाबद्दल काहीच विधान न होत असल्यामुळे विरोधकांनी सुद्धा टीका सुरू केली होती। काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांनी सुद्धा असं करणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता भारताकडून यावर सावध प्रतिक्रिया देणं सुरू झालं। इकडे काश्मीरमध्ये कडक निर्बंधांनंतरही नागरिक रस्त्यावर आहेत। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। रस्त्यावर उतरून नागरिकांकडून शोक व्यक्त केला जातोय। आखाती देशातील तणावाचा ड्रायफ्रूट बाजारावर म्हणजेच सुका मेव्याच्या बाजारावरती परिणाम होतोय। ड्रायफ्रूटच्या किमतीत 4 ते 5% वाढ झाली आहे। खाद्यतेल ₹250 ते 125 ते 150 रुपयांनी महागलंय। पिस्ता, बदाम, खारीक आणि अंजीरच्या दरात वाढ झाली आहे। आखाती देशातील तणावामुळे तेल आणि ड्रायफ्रूटच्या किमती या वाढत आहेत। जालना बाजारात खजूर प्रामुख्यानं इराण आणि मध्यपूर्वेतून येत असतो। बदाम आणि अक्रोड काश्मीरमधून, पिस्ता अफगाणिस्तानातून येत असतो। त्या पार्श्वभूमीवर ही सुका मेव्यातली दरवाढ आता आधीच महाग असलेला सुका मेवा अधिक महाग करणार आहे। Thank you.